नमस्कार. एनलाइटन ब्रेन्स 1 या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण जॉन एच फॉवेल, ज्यांना मेटाकॉग्निशनचा जनक किंवा उद्गाता म्हणतात, त्यांनी केलेली मांडणी आपण पाहत होतो. खरं तर ही सगळी मांडणी पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की मेटाकॉग्निशन इज मच मोर दॅन जस्ट थिंकिंग अबाउट थिंकिंग और लर्निंग हाऊ टू लर्न. मेटाकॉग्निशन हे फक्त विचाराचा विचार किंवा कसं शिकावं हे शिकणं याच्यापेक्षाही खूप जास्त आहे. हां, विचारांचा विचार कसा करावा किंवा शिकणं कसं असायला हवं हे शिकणं ह्या मेटाकॉग्निशनचा एक भाग आहे, पार्ट अँड पार्सल आहे. मेटाकॉग्निशन हे त्याच्या पुढं जाऊन आपल्याला अधिक काहीतरी सांगत असतं, आपल्याला अधिक गोष्टींमध्ये अवेअर करत असतं, जागरूक करत असतं. आता विचाराचा विचार करत असताना काय होतं की आपण दोन गोष्टी स्पष्टपणे पाहतोय. काही माणसं अशी आहेत ज्यांना असं वाटतं की आम्ही जन्मजातच आमच्याकडे एक अशी गुण आहेत ज्याला अनुवंशिक किंवा आम्हाला जन्मजात मिळालेली देणगी आहे की आम्ही आमच्या विचार प्रक्रियेवरती नियंत्रण करू शकतो, आणि बाकीच्या लोकांना असं वाटत नाही की आम्ही करू शकतो म्हणून. काही लोकांना तर असं वाटतं की त्यांच्या विचार प्रक्रियेचं नियंत्रण त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या कोणीतरी करत आहे. त्यांच्या स्वतः आपण आपल्या थॉट प्रोसेसवरती, आपल्या विचार प्रक्रियेवरती आपलं नियंत्रण असू शकतं यावर त्यांचा विश्वासच असत नाही. कोणत्या तरी बाह्य शक्तीमुळं माझी विचार प्रक्रिया घडत असते असं त्यांना सतत वाटत असतं. आणि म्हणून फॉवेल 3 प्रकारचे फॅक्टर्स आयडेंटिफाय करतात, ज्याला मेटाकॉग्निशन नॉलेजमध्ये. मेटाकॉग्निशन नॉलेजच्या बाबतीमध्ये व्हरायबल्स आहेत, विविधता आहे. तर काय विविधता आहे? पहिली तर व्यक्तिविचारांची विविधता आहे. जसं आपण सुरुवातीला असं सांगितलं की काही लोकांना वाटतं की माझी थॉट प्रोसेस आहे ही, तर माझ्या थॉट प्रोसेसवरती माझंच नियंत्रण असायला पाहिजे, होय की नाही. तर काही लोकांना असं वाटतं की मला जे विचार येत आहेत ते कुणीतरी दुसरं पाठवतं आहे, सेंडर कोणतरी दुसरा आहे असं त्यांना सतत वाटत राहतं. आणि मग ही जी एक विविधता आहे ती विविधता आपल्याला दिसून येते, व्यक्ती विविधता. दुसरी विविधता आहे ती टास्कची विविधता. आता आपण जे काम घेतो, कोणतंही असेल काम, मग ते शिकण्यातलं असेल किंवा दैनंदिन जीवनामधलं असेल, जर ते काम घेताना आपल्याला काही अपूर्ण माहिती आपल्याकडे असेल तर आपल्या विचार करण्याच्या ज्या योजना असतात त्या योजना ह्या ते काम पूर्ण करण्यासाठी, त्याचे गोल्स अचीव करण्यासाठी कमी पडू शकतात. कामांमध्ये खूप व्हरायटी आहे, विविधता आहे, पण काम पूर्ण करण्यासाठी लागणारी सगळी माहिती ही व्यवस्थित आपल्याकडं असली तर आपण योजना त्या दृष्टीनं आखू शकतो. म्हणून टास्क व्हेरिएबल्समध्ये पूर्ण माहितीच्या वेगवेगळ्या योजना आपल्याकडे असतील काम करण्याच्या, पण त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्याला अर्धवट माहिती देऊन जर केलं तर आपल्याला मग आपलं काम अवघड होऊन बसतं. तर कितीही विविधता असली कामामध्ये, पण कामाची माहिती आपल्याला जर व्यवस्थित असेल तर आपलं कामाच्या विविधतेमधून सुद्धा खूप छान पद्धतीनं आपल्याला साध्य करता येऊ शकतं. आता स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की योजनांची विविधता आपल्याकडे असायला पाहिजे. जशी माणसांची विविधता आहे, टास्कची विविधता आहे. तर जर टास्क वेगळे वेगळे असतील तर आम्हाला त्या टास्कनुसार
आमच्या योजना पण वेगळ्या असायला पाहिजेत. आमच्या त्या योजनांचा विकास आम्हाला करता आला पाहिजे. खरं तर आपल्या विचार प्रक्रियेला शक्य तितक्या पद्धतीनं आपण नियंत्रित करत असतो. आणि हे नियंत्रित करत असताना, एखादं काम करताना, त्या कामामध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं ते प्रतिबिंब दिसत असतं, विचारांचं रिफ्लेक्शन तिथे येत असतं. म्हणजे आपण रिफ्लेक्टिव्ह पण असतो आणि आपण आपल्या थॉट प्रोसेसचं मॉनिटरिंग पण करत असतो, रेग्युलेशन पण करत असतो. हे सगळं आपण करत असतो. ते आपण जे हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी, म्हणजे यशस्वी करण्यासाठी, कॉग्निटिव्ह गोल्स जे आहेत ते आपले साध्य करण्यासाठी आपण हे करत असतो. म्हणजे मेटाकॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज, ह्या स्ट्रॅटेजीज आपण कशासाठी घेत असतो, तर आपले कॉग्निटिव्ह गोल्स अचीव करण्यासाठी ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा स्ट्रॅटेजीज. आता याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की सेल्फ क्वेश्चनिंगचं टेक्निक मुलांना शिकवायला पाहिजे आणि आपणही शिकून घेतलं पाहिजे. इंटरनल टॉक जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. मला माझ्या क्षमतांच्या अनुषंगाने मला माझी सगळ्यात उत्कृष्ट अशी क्षमता मला दाखवायची असेल, माझं काम मला त्या उत्कृष्ट क्षमतेनं पूर्ण करायचं असेल, तर काम करत असताना मी स्वतःला सतत प्रश्न विचारत राहायला पाहिजे. आणि मग 9 प्रश्न आपण तयार करून दिलेले पण होते, आपल्याला आठवत असतील, पण मी स्क्रीनवरती ते खूप पटकन असे दाखवलेले होते. तर त्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते. आपण पुन्हा एकदा त्या प्रश्नांचा विचार करणार आहोत. पण साधे प्रश्न आहेत. म्हणजे मी जे काम करतो आहे, पूर्वी केलेलं काम आणि आत्ताच काम याच्यामध्ये काही साम्य आहे का, किंवा त्या कामाचा मला इथं काही उपयोग होतो आहे का, याच्या आधी जे मी प्रॉब्लेम सॉल्विंग केलेले आहेत त्या प्रॉब्लेम सॉल्विंगच्या नॉलेजचा आणि माझा इथं काही उपयोग आहे का, असे साधे प्रश्न आहेत. मी आढावा घेत राहतो. माझं काम योग्य प्रकारे चाललं आहे का, माझी विचार प्रक्रिया योग्य प्रकारे चालली आहे का, याचा मी सतत धुंडाळा घेत असतो, मागोवा घेत असतो. त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारतो. मेडिटेशन हे दुसरा भाग आहे की जर मला माझ्या विचार प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर मला मेडिटेशनची सवय असायला पाहिजे. ध्यानधारणा मला करता आली पाहिजे. मग ती कुणाचीही करा, कशी करा, इन्स्ट्रक्शनल करा, स्वयंसूचनांची करा, किंवा आनापानसतीतून काही जण जातात, श्वासावरती नियंत्रण करून जातात, काही कपाळावरती कॉन्सन्ट्रेट करतात, काही मस्तकामध्ये कॉन्सन्ट्रेट करतात. तुम्ही कुठेही कॉन्सन्ट्रेट करा, विचार प्रक्रियेला तुम्हाला बघता आलं पाहिजे, तुमच्या शरीराकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचा डायलॉग साधता आला पाहिजे. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या स्ट्रॅटेजी सक्सेस करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. तिसरी गोष्ट आहे ती रिफ्लेक्शन. आपण असं म्हटलं की रिफ्लेक्शन इन ॲक्शन. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जर दिसत असेल की तुम्ही अशा पद्धतीनं काम करताय, तुमच्या थॉट प्रोसेसला तुम्ही नियंत्रित करताय, थॉट प्रोसेसवरती काम करताय, तर ते तुमच्या कामामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एक तुमच्या स्वतःबद्दलची इतकी जागृती पाहिजे की तुमच्या क्षमता काय आहेत आणि तुमचे धोके काय आहेत, तुमच्याकडे विकनेस काय आहे, तुमच्या न्यूनता काय आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि प्रत्येक मुलालाच माहिती असायला पाहिजे. एखादं काम जेव्हा आपण करतो तर त्या कामाच्या अनुषंगानं माझ्याकडे न्यूनता काय आहेत, माझ्या क्षमता काय आहेत, मग माझ्या न्यूनतांना माझ्या क्षमतांमध्ये मी रूपांतर कसं करेन, तर याचा विचारसुद्धा आपल्याला या थॉट प्रोसेसमध्ये महत्त्वाचा आहे. फक्त विचारच करायचा नाही, तर माझ्या न्यूनतांना मी क्षमतांमध्ये रूपांतर करण्याचा माझा विचार मी कशा पद्धतीनं करतो आणि मी तो प्रत्यक्ष अंमलात कसा आणतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शत्रुसंधो किंवा ज्याला सॉट ॲनालिसिस म्हणतात, तर ते सॉट ॲनालिसिस आपण मुलांना कोणत्याही पद्धतीनं शिकवलं पाहिजे, जेणेकरून मुलांच्यामध्ये त्या क्षमता विकसित होतील. प्रत्येक वेळेला मुलांच्यासोबत तुम्ही ह्या गोष्टी बोलत राहा. आपण मुलांना कमी समजायचं काहीच कारण नाही आहे. एक लक्षात घ्या, 3 वर्षाच्या मुलीनं आपली आई जेव्हा प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जिन्यावरून पडली तर तिनं ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवलं आणि त्या आईचा आणि बाळाचा जीव वाचवला. ही पाश्चात्य देशामधली घटना आहे.
त्या शाळेमध्ये मुलांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं, अशा पद्धतीची विचार प्रक्रिया शिकवली जाते. आमच्याकडे ती शिकवली जात नाही आहे. आम्हाला आता हे करावं लागेल. हे सोपं आहे. अवेअरनेस ऑफ लर्निंग स्टाईल हे 5वा मुद्दा आहे की माझं काय आहे, मी कसा शिकतो, माझं शाब्दिक शिकणं कसं असेल, माझं मौखिक शिकणं कसं असेल, किंवा कायनेस्थेटिक किंवा टॅक्टिकल मी कसा शिकतो, किंवा माझ्या लर्निंग मॉडॅलिटीज काय आहेत, माझी शिकण्याची पद्धत काय, पॅटर्न काय आहे, हे मला माहिती असायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना हे माहिती असणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या पुढच्या शिकण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच आहेत आपण चर्चा करतो आहे. आता 6वी गोष्ट जी आहे ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की भाषिक स्मृती वाढवणारे जे खेळ आहेत, म्हणजे राईम्स असतात किंवा काही पॅटर्न्स असतात किंवा काही शब्दांमध्ये असोसिएशन्स असतात, तर ते शोधून ते लक्षात ठेवणं आणि त्या पद्धतीनं काम करणं, योजना करणं, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्या गोष्टींचा उपयोग होत असतो. स्मरण केंद्र हे खूप महत्त्वाचा रोल करतात. स्टडी स्किल्स की वेगवेगळे मटेरियल वापरून आपण हे सगळं करायला पाहिजे आपल्या. तर अशा पद्धतीचे अभ्यास कौशल्य आपल्याकडं असायला पाहिजेत. आणि हे अभ्यास कौशल्यामध्ये खूप गोष्टी आपण त्याच्यामध्ये करून घेऊ शकतो. जसं आपण असं म्हणतो की नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम हा एक विचार आहे आणि या विचारामध्ये कोणती अमुक एक पद्धती अशी नाही आहे. तर होलिस्टिक ॲप्रोच किंवा समग्र दृष्टिकोन, अनेक अध्यापन पद्धतींचा एकत्रित वापर करून आपण आपली ध्येय साध्य करू शकतो. अभ्यास कौशल्यामध्ये हेच अपेक्षित आहे. आपण ज्या स्टडी स्ट्रॅटेजीज करतो, योजना करतो आहे अभ्यासांच्या, तर त्या आपल्या स्ट्रॅटेजीजसाठी जेवढं म्हणून आपल्याला अभ्यास कौशल्य आपल्याकडे असेल तेवढं आपल्याला अधिक समृद्ध करणारी गोष्ट आहे. तर आपण काय पाहत होतो, प्रश्न विचारता आलं पाहिजे, मेडिटेशन करता आलं पाहिजे, आपल्या कामामध्ये आपलं रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब दिसलं पाहिजे. 4 नंबरला आपल्या क्षमता आणि न्यूनता आपल्याला माहिती असायला पाहिजेत आणि न्यूनतांना क्षमतांमध्ये रूपांतर करण्याची आपली तयारी असायला पाहिजे. आपली शिकण्याची पद्धत कोणती आहे, आपण काय चांगल्या पद्धतीनं शिकतो, आपली स्टाईल काय आहे, तर ही स्टाईल आपल्याला शिकून घेता आली पाहिजे. आपल्याला आपली शिकण्याची स्टाईल माहीत झाली की मग आपण आपल्या भाषिक किंवा स्मृती खेळाकडे जास्त व्यवस्थितपणे पाहू शकतो. आपल्या स्मृती केंद्रांना उत्तेजन दिलं पाहिजे, अभ्यास कौशल्य वाढवली पाहिजेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. आणि हो, आमचे हे भाग आपल्याला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण मेटाकॉग्निशन किती सहज पद्धतीनं आम्ही स्वतः आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो या गोष्टींचाच आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा. धन्यवाद.